मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आणि आरोही त्याच्या घराबाहेर उभे असतात. ते गप्पा मारत असतात. आजचं गाणं कसं झालं, कसं गायलं याविषयी. आणि मग त्यानंतर यश म्हणतो, मी तुला सोडतो घरी. पण आरोही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही, अनिश येणार आहे, आम्ही दोघे बरोबरच जाऊ, असं म्हणून ती त्याला नकार देत असते. तेव्हा यश म्हणतो, तू तर खरंच खूप हट्टी आहे, तर तुझ्यापेक्षा कमीच हट्टी आहे असं आता आरोही म्हणते. आणि तुझी बहीण ती तर खरंच खूप हट्टी आहे. तर आता यश म्हणतो, म्हणजे तू हट्टी नाही असं तुला म्हणायचं आहे का? अगं, आज तू 12 वेळा टेक घेतले. तू दुसऱ्यांदाच खूप छान गाणं गायली होतीस, पण काहीतरी मिसिंग आहे असं म्हणून तू 12 वेळा ते चक्क गाणं गायलंस. त्यावरती आरोही म्हणते, अरे खरंच मला असं वाटत होतं काहीतरी माझ्याकडून चुकतंय. तुला माहिती आहे का, जेव्हा आपण मोबाईलवर इंटरनेटवर एखादी रेसिपी सर्च करतो आणि ती करून पाहण्याचा प्रयत्न करतो, पण अगदी योग्य प्रमाण घेतो, तरीही ती रेसिपी आपल्या मनासारखी कधीच होत नाही. अगदी त्याचप्रमाणे माझं गाणं अगदी माझ्या मनासारखं होतच नव्हतं ना, म्हणूनच मी ते 12 वेळा गायले. तर आता कांचन सर्व काही पाहत असते की यश आणि आरोही कशा प्रकारे एकमेकांबरोबर बोलतायत. तिला ते अजिबात आवडत नसतं. तरच तेथे अनिश येतो. तर आरोही आता यशची गंमत करत असते. त्याच्या हातावर जोरात थापट मारते. ते पाहून अनिश त्या दोघांकडे पाहतच राहतो. तर इकडे कांचनला हे अजिबात पटत नाही. ती रागातच त्या दोघांकडे पाहत असते. काही वेळाने अनिश तेथे येतो आणि म्हणतो, खरं तर तुम्ही दोघेही खूप हट्टी आहात, असं म्हणून आता आरोहीला तो म्हणतो की चल. तेव्हा आरोही म्हणते, हो चल यश, बाय, म्हणून आता ती पुढे जाते. आरोहीच्या स्टाईलमध्येच अनिश हा यशची गंमत करत यश बाय असं यश हा आरोहीकडे पाहतच राहतो. तर इकडे कांचन म्हणते, मी हे कधीही होऊ देणार नाही. मला आता यशला थांबवायला हवं. त्याच्यासाठी एखादी चांगली मुलगी पाहायला हवी. लवकरात लवकर त्याचं लग्न उरकून टाकायलाच हवं. उद्याच मी त्याचं नाव नोंदवून येते, असं म्हणून ती आता यश बरोबर बोलणार असते. पण यश आता तिच्याबरोबर काही न बोलता रूममध्ये जातो. तर आता दुसरीकडे अनिरुद्ध म्हणतो की त्या राधिकाचा नवरा किती चुकीचं वागलाय माहिती आहे का. जेव्हा मी त्याला पार्टनरशिपसाठी होकार देत होतो, मला त्याच्याबरोबर पार्टनरशिप करायची होती, तेव्हा त्याने मला धोका दिला. माझ्या पाठीत खंजीर खुपसला. एका गुंडाला पार्टनर म्हणून त्याने घेतलं. मी फक्त त्याला ब्लॅकमेल करत होतो, पण त्याला अजिबात धमकी वगैरे देत नव्हतो. तेव्हा आता संजना आणि अरुंधती म्हणतात, पण त्याचा परिणाम काय झाला हे तुम्ही पाहिलत ना. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, माझ्यासमोर नाईलाज होता. माझे 6 लाख रुपये त्याच्याकडे गुंतलेले होते आणि पैसे माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे होते. माझा राग हा तुम्हाला वेगळा वाटत असेल, पण त्यावेळी मी त्याच्यावर रागवणं साहजिक होतं. त्याचं काळं कारस्थान मी त्याच्या बायकोसमोर उघड करेल अशी मी त्याला धमकी दिली होती. तेव्हा त्याला ब्लॅकमेल केलं होतं. तेव्हा तरी त्याने सुधारायला हवं होतं, पण त्याने वेगळाच पर्याय निवडला. मी तरी काय करायचं, यात माझी काही चूक आहे का. तेव्हा आशुतोष म्हणतो, ठीक आहे अनिरुद्ध, तुमची यात खरंच काही चूक नाही आहे, आपण काहीतरी करूयात. तेव्हा ती बाई काही ऐकून घेणार नाही असं आता अनिरुद्ध म्हणतो. तर आता अरुंधती म्हणते, तुम्ही ह्या सर्व गोष्टी माझ्यापासून लपवल्यात, मला काही सांगितलं नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अगं, तेव्हा तू मला काही विचारलं सुद्धा नाही अरुंधती, मग मी तुला कसं सांगणार. आता अरुंधती म्हणते, मी आणि संजना अगोदर तिला भेटून येतो. तिच्या मनात आमच्याबद्दल नक्की काय गैरसमज आहेत ते मला मिटवायचे, तर तुम्ही तिला भेटायचं नाही असं अनिरुद्ध म्हणतो. पण आता संजना आणि अरुंधती तिला भेटण्याचंच ठरवतात. तर दुसरीकडे अनघा एकाच विचारात असते. तर सगळं दूध उतू चाललेलं असतं. तेव्हा आता यश तितक्यात तेथे येतो आणि अनघाला म्हणतो, काय चालले अनघा, अगं तुझं लक्ष कुठे आहे. तर अनघा त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही. तो विचारतो, तू का रडती अनघा. ती अजूनही काहीच सांगत नाही. म्हटल्यावर आता यशला जरा टेन्शन येतं. तो विचारतो, अभि काही बोलला का, आजी काही बोलली का. म्हणते की कुणीच काही बोललं नाही असं म्हणून ती आता पुन्हा रडू लागते. तर यश म्हणतो, ठीक आहे, तुला जर सांगायचं नसेल तर तू सांगू नकोस. तेव्हा अनघा म्हणते, यश मी खूप चुकीचं करतीये का रे. तेव्हा यश विचारतो, काय झालं तुझ्या मनात, की काय चाललंय मला सांग एकदा तू. तेव्हा ती म्हणते की आज जेव्हा मी आश्रमात चालले होते, तेव्हा जानकीला आशुतोष सरांकडे ताईंकडे सोडून गेले, यात माझं काही चुकलं का. तेव्हा तो म्हणतो की नाही, काही चुकलं नाही. तर कुणाला असं वाटतंय असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते की अभिला असं वाटतंय की मी चुकले आहे.
तर अभिच्या पैशांमधून आपण वस्तू विकत घेऊ शकतो, परंतु माझं काय, माझा मान सन्मान, जानकी उद्या जाऊन मोठी होईल, जग एक्सप्लोअर करण्याची हीच माझ्याकडे संधी आहे. उद्या मी जगाबद्दल तिला काय शिकवणार जर मी अशीच घरात बसले तर, असं म्हणून अनघा तिच्या मनातील भावना आता सर्व यश समोर व्यक्त करते. तेव्हा यश म्हणतो, हे बघ अनघा, तू आईजवळ जानकीला ठेवून बरोबर केलंय, तर तू बरोबर आहेस. तू तुझ्या मनाचं ऐक. आता जानकीची काळजी जास्त करू नको, तुझ्या प्रोफेशनकडे लक्ष दे, असं मला पर्सनली वाटतं. तेव्हा आता अनघा रडतच म्हणते, पण अभिला तसं वाटत नाहीये. त्याला असं वाटतंय की मी जानकीची काळजी घ्यावी फक्त. तेव्हा आता यश म्हणतो, हे बघ, अभिचा स्वभाव ना जरा डॉमिनेट आहे बाबांसारखा. म्हणजे बाबांचं कसं असायचं, आई त्यांना नेहमी सतत अशी डोळ्यासमोर हवी असायची आणि आई जर तेथे नसली तर बाबा खूप चिडायचे. जरीही आईबरोबर तेव्हा काही बोलत नसते तरीही ज्या आजूबाजूला आईच हवी असायची, बाकी कुणीही नसलं तरी चालायचं. तसंच अभिचा आहे, तू त्याच्या भोवती सतत असावीस असं त्याला वाटतं. यश खूप छान प्रकारे आता तिला समजावतो, तर अनघा हसते. तिचा मूड देखील थोडा ठीक होतो. तेवढ्यातच आता जानकीचा रडण्याचा आवाज येतो. तर आता गडावरून तुम्हाला आवाज आलाय, तुम्ही जा तिला दूध घेऊन, असं यश हसतच अनघाला म्हणतो. तेव्हा अनघा आता जानकीला दूध घेऊन जाते. तर दुसरीकडे ईशा ही रूममध्ये आता आदळापट करत असते. ते पाहून अनिश विचारतो, काय झालं. तेव्हा तू मला काय विचारतोस, तुझं तू बघ ना, असं ईशा म्हणते. कारण की मला माहिती आहे तुझं आजकाल काय चाललंय, सगळेजण त्या आरोहीचा नुसता जप करतायत, माझ्याकडे कुणाचंच लक्ष नाही, असं म्हणून ती खूप भडकते. तेव्हा अनिश म्हणतो, असं काही नाही आहे, माझ्याकडे काम करण्यासारखं खूप काही आहे आणि जर मी तिला बाईकवरून घेऊन आलो तर तुला एवढा प्रॉब्लेम का होतोय. तेव्हा तिला काय गरज आहे का माझ्या नवऱ्याच्या बाईकवर येण्याची. आता रिक्षांचा किंवा कॅबचा काही संप झाला आहे का, असं म्हणून ती खूपच भडकते. तेव्हा तो म्हणतो, तुला अर्थाचा अनर्थ करायची सवयच आहे, पण माझ्या मनात तसं काही नव्हतं. ईशा म्हणते, मला माहिती आहे तुझं नक्की काय चाललंय आणि आईचं तर काय, आजीचं तर काय, सारखं आपल्या आरोही करत बसतात. ईशा आणि ईशामध्ये खूप वाद होतात. तेव्हा तो आता उशी घेतो आणि बाहेर जायला निघतो. ईशा आता त्याला खूप काही बोलते. तर आता दुसरीकडे संजना बेडवर बसलेली असते. अनिरुद्ध तितक्यात तेथे येतो आणि संजनाला सारखा थँक्यू म्हणतो की तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतेस, मी तुला खूप काही बोलतो, असं म्हणून तो तिची सारखी माफी मागतो आणि दोनदा तीनदा थँक्यू देखील म्हणतो की तू माझ्यासाठी त्या राधिकाला भेटायला तयार झालीस, खरंच तू खूप चांगली आहेस, असं म्हणून तो तिच्यावर आता विश्वास दाखवतो. संजनालाही ते ऐकून जरा भारी वाटतं. तर आता तो पुन्हा एकदा तिला थँक्यू म्हणतो. ती म्हणते, अरे हो थांब, मला जरा अपचन होईल. नंतर ती म्हणते, अरे अनिरुद्धने तुला जे पत्र लिहिलं होतं ते मला देशील का तू. तर अनिरुद्ध विचारतो, कशाला. संजना म्हणते, मला एकदा ते वाचून पाहायचंय. तर अनिरुद्ध म्हणतो, हो उद्या सकाळी देतो. तर ते दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये राधिकाला भेटण्यासाठी अरुंधती आणि संजना तेथे जातात. अनिरुद्ध लांबूनच आता पाहत असतो की नक्की या तिघींचं काय चाललंय. राधिका तेथे येते तर अरुंधती आणि संजना तिला चांगलंच धारेवर धरून म्हणतात की ही आत्महत्येची चिठ्ठी आणि तू दिलेली चिठ्ठी हे अक्षर एकच नाहीये, त्यामुळे आत्महत्येची चिठ्ठी अरविंदने लिहिलीच नव्हती. तेव्हा राधिकाचा चेहरा पडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.